मी माझ्या विजयाचे श्रेय माझ्या वडिलांनाच देईन. माझे वडील देवान साहेबराव रोजकरी आणि माझ्या मते तर दिग्गज माझे वडीलच आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त कोण नाहीये. आणि मला असं वाटतंय की म्हणजे महिलांचं सक्षमीकरण व्हायला पाहिजे किंवा आपल्या तालुक्याचा मंगरुळ गटाचा जो विकास रखडलेला आहे तो आपण कसा चांगल्या प्रकारे पाडता येईल आपल्याला त्याकडे आपलं जास्त लक्ष राहणार आहे. आणि आपलं म्हणजे मेन म्हणजे आपलं गाव पातळीवर रस्ते कसे पाहिजेत, पाणी वगैरे किंवा आपलं जिल्हा परिषद शाळा कशा पाहिजेत याकडे मी जास्त लक्ष देणार आहे. आणि जेवढे काही आपले म्हणजे शासकीय हे असतात काय म्हणतात त्याला योजना त्या महिलांपर्यंत कशा पोहोचतील किंवा गोरगरीब जनतेपर्यंत कशा पोहोचतील याकडे मी जास्त लक्ष देणार आहे. नक्कीच हे अतिशय मोठं यश प्राप्त झालेलं आहे. सीमा स्वतः कर्तृत्ववान आहे, तिने चांगली शिक्षण घेतलेली आहे, स्वकर्तृत्वानं ती पुढे जाणार आहे. माझा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप तिच्या कार्यामध्ये राहणार नाही. ती स्वतः जी जबाबदारी असेल ती स्वतः तिची जबाबदारी तिने स्वतः पार पाडणार आहे. लोकांचे वैयक्तिक लाभ असतील, सार्वजनिक लाभ असतील, ती सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम ती स्वतः करेल आणि ती स्वतःच सर्व जी जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पाडेल. सर्वात प्रथम मंगरुळ गटाच्या मायबाप जनतेचं फार आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याशिवाय पंचायत समितीला सुद्धा आम्हाला त्यांनी निवडून दिलं आणि प्रचंड मताने निवडून दिलेलं आहे. सीमाताई ह्या सुद्धा फार एज्युकेटेड आहेत. यापुढे या गटामध्ये शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाण्याचा प्रश्न या सर्व विषयांमध्ये आम्ही भरपूर जोमाने काम करणार आहोत. कृष्णभैया रोजकरी हे आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत युवजन सभेचे, म्हणजे युवकचे. तर त्यांच्या मागे पक्ष खंबीरपणे उभा आहे. आम्ही कधीही म्हणजे कुठल्याच ह्याच्यात कुचराई केलेली आपण नाहीये पक्षातर्फे. पक्षाच्या विचारधारेचा हा विजय आहे. यानंतर सुद्धा कृष्णभैयाच्या मागे आणि सीमाताईंच्या मागे पक्ष हा खंबीरपणे उभा राहणार. यापुढे धाराशिव मध्ये पक्षाची भूमिका काय असेल तुमच्या? आता हे सगळे थोडं पिक्चर क्लिअर होऊन द्या, त्यानंतर नेतृत्वाशी बोलून ते आम्ही बसून त्याच्यावर निर्णय घेऊ.